सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. आपण पाहतोय आज आपल्याला जगदंबेचा आणि आई भवानीचा उदो उदो ऐकायला मिळेल. मैदानावरती देखील आणि डीजेच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय एका बाजूने अर्जुन वळवी तर एका बाजूने आकाश वळवी. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी अतुल सुरुंग एक वेगवान बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेला आहे. सध्या तरी आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. कारण पहिली हे जे आपण दोन संघ पाहतो या गावातील आहेत तेच कारण की भरपूर प्रेक्षक ही मॅच बघण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जे युट्यूबवरती लाईव्ह मॅच पाहत आहेत त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात होतीये. पहिला दिवस आपण बघितला डॉट बॉलने सुरुवात झाली होती. दुसरा दिवस आपण बघितला तर व्हाईट बॉलने सुरुवात झाली होती. हा तिसरा दिवस आहे. पाहूया. पहिल्या बॉलवरती प्रहार खूप चांगला केला. शतरक्षक आहे तिकडे. वन हँडेड हा चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न असफल ठरला. 2 धावा या पहिल्या बॉलवरती इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. अर्जुन वल्वी आणि आकाश वल्वी ही सलामीची जोडी आहे. तर अतुल सुरुंग याला आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. उकळण्याचा प्रयत्न डावीमध्ये आहे. किरण आहे तिकडे. किरण याने खराब कामगिरी केलेली आहे. अर्जुन याचा हा झेल सोडलाय. अर्जुन याला जर तुम्ही जीवनदान द्याल तर तो तुम्हाला अडचणीमध्ये घेऊन जाईल. कारण एक जबरदस्त खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो एक जबरदस्त लढत. कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. किरण नव्हता तिकडे. अवलेस बघा काय फटका केला आकाशाने. वेगवान चेंडू होता. फक्त एका हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेला आहे. जबरदस्त फटका केला होता. बचाव करण्याचा प्रयत्न केला मात्र बॅटच्या साहाय्याने चेंडूला दिशा देखील दिली. चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये निघून गेला होता. तोपर्यंत शतरक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. काय परफेक्ट यॉर्कर इथे हाताळलाय अतुल याने. पॉवर षटक आहे आणि पॉवर षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 5 धावा आलेले आहेत. चेंडू टाकून झाले ते 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अवलेस बघा हुक करण्याचा प्रयत्न. खूप चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतो. शतरक्षक धावतोय तिकडे मात्र चांगले शतरक्षण झालंय. दुसरी धाव इथे पलून पूर्ण केली जाते. 2 धावा पुन्हा एकदा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. अतुल खूप चांगला स्ट्रोक इथे केला गेला. शतरक्षक आहे तिकडे. चांगले शतरक्षण झालंय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेच्या षटकात 8 धावा आलेल्या आहेत. अतुल याचं षटक संपलेलं आहे. 8 धावा धावफलकावरती बिनबाद 8 धावा. खूप चांगली सुरुवात अतुल याने मित्र म्हणून आपल्या संघासाठी करून दिलेली आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी धीरज येतोय. धीरज धिंडा. यानंतर जी मॅच होणार आहे यंगस्टार नागले आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी दोन्ही संघांनी आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे. 4 ओव्हर नंतर टॉस केला जाईल.
फुल टॉस चेंडू होता. फायदा काही उचलता आलेला नाहीये. वेग जास्त होते या चेंडूवरती. तेच कारण बॅटची एज घेतल्यानंतर एक धाव ते कंप्लीट झालेली आहे. अवलेज आपण पाहतोय सरळ नॉन स्ट्राईक एंडचा जो फलंदाज त्याला चेंडू जाऊन आदलतोय. एक धाव एक कंप्लीट केली जाते. एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचली जाते ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती दुहेरी अंकात प्रवेश झालेला आहे. पोलीस फाटे पण खूप चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे जजमेंट त्याचं चुकीचं ठरलेलं आहे. 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न होईल. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. फेकी खराब झाली त्याचा फायदा उचलला गेला आणि पाहता क्षणी 4 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळतंय. कुमार दिंडा होता तिकडे आपण पाहतोय. कुमार दिंडा एक स्टायलिश खेळाडू आहे आणि त्याच्याकडून थोडस गचाल क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मला वाटतं कुमार याचा सराव कमी झालाय. यावेळेस पण मिस टायमिंग झालेला आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह त्यावेळेला पाहायला मिळाला होता. बॉलरच्या डोक्यावरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव मिळाली आहे. एका सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकामध्ये. जरकस मारण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतो. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय की आतापर्यंत सिंगल डबल च्या स्वरूपात धावा येताना दिसतात आणि आपण एक चौकार जो आलाय तो पलून पूर्ण केलाय. ज्या अद्याप तरी मोठा फटका आलेला नाही आहे. ओहो, इथे आपण पाहतोय की जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट तर भरपूर वेगाने फिरवली होती मात्र बॅट अँड बॉल संपर्क झाला नव्हता. एक धाव बाईच्या स्वरूपात ते मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकात 8 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 8 धावा आल्या. 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये पाणी आलं होतं. पाहूया पाण्यासोबत एखादा काळमंत्र देखील आला असेल. नवनाथ गहिला तिसरं षटक हाताळण्यासाठी. नवनाथ याचा चेंडू वेगवान रित्या त्याने हाताळलेला आहे. बॅट अँड बॉल काही संपर्क झालेला नाहीये. चेंडू निर्धाव येताना दिसतोय. पहिला चेंडू हा निर्धाव हाताळलाय नवनाथ गहिला याने.
पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे देखील आपण पाहतोय की बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आलेले आहेत. 16 धावा या धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू थोडासा पुढे होता. ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक होता तिकडे मिलिंद. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण झालं. चेंडूला उचलला गेला, फेकला गेला. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 18. या धावसंख्येवरती 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अजूनही 3 चेंडू बाकी असलेल्या या षटकामध्ये नवनाथ यांनी खूप चांगली सुरुवात इथे केलेली आहे. खूप चांगला चेंडू. टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त वेग घेत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल. तिसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात या षटकामध्ये आलाय. ऑन साईडला खूप चांगला प्रहार इथे केला गेला. मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे सुनील. खूप चांगला झेल इथे पकडला गेला. पहिला गडी इथे तंबूच्या आश्रयाला येताना दिसतोय. पहिला गडी बाद झाल्यानंतर आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती अरुण येतोय. अरुण कोम. या ओव्हर मधील शेवटचा बॉल असेल. इथे देखील मिस टायमिंग झालाय. कुमार आहे तिकडे. कुमार कुठली चुकी करत नाहीये. अरुण कोम देखील आल्या पावली माघारी परततोय. दुसरा गडी डगआउटच्या आश्रयाला जातोय. तीन ओव्हर इथे पूर्ण झालेले आहेत. 3 ओव्हर संपल्यानंतर आपण पाहतोय की 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 8ची सरासरी पाहायला मिळाली आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 6च्या सरासरीने 18 धावा या धावफलकावरती लागताना दिसत आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय आई भवानी ब्राह्मणगावा संघ. दोन्ही संघ आपल्याला आज फुल जर्सीमध्ये पाहायला मिळत आहेत. साईनाथ येतोय. साईनाथ नडगे. मिलिंद याचा फुल टॉस चेंडू होता. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिथे आकाश वलवी देखील बाद होतोय. आई भवानी ब्राह्मणगाव संघ सध्या तरी आपल्याला अडचणीमध्ये येताना दिसतोय. धावा येत नाहीयेत. विकेट कमावले जात आहेत. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचा आहे. निलेश येतोय. निलेश धिंडा न्यू बॅटर. 5 बॉल अद्याप बाकी असतील. पाहूया आता दोन्ही बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसत आहेत.
अवलेस खूप चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. और पिच बॉल होता त्याला सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावन करता बिग शॉट षटकार. बघा साईना त्याला पहिला बॉल इथे खेळण्याची संधी मिळाली आणि पहिला बॉल त्याने सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलेला आहे. तिजोरकस मारण्याचा प्रयत्न, प्ले डाऊन. बॅटची कडा घेतल्यानंतर सरळ चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळलेला आहे. फलंदाज बाद. रोहित कोम न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती असेल. धावसंख्या आपण पाहतोय 25. खूप चांगला चेंडू इथे हाताला मिलिंद याने. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. बॉल टाकून झालेत 4. धावा लागल्यात 25. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. हुक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकर वरती हा चेंडू येऊन लागलेला आहे. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 26 या धावसंख्येवरती. 26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. या बॉलवर जर एखादा मोठा फटका जर आला तर एक सन्मानजनक स्कोर आपल्याला हा धावफलकावरती दिसेल. बघा हा फटका तर खूप चांगला केला आहे. चेंडू गॅप मध्ये निघून चालाय. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका आलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 या धावसंख्येवरती. आणि 31 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. आपण पाहतोय की पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या. मात्र शेवटच्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आलेल्या आहेत. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाचे कॅप्टन यंगस्टर नागले आणि वाघोबा स्पोर्ट टिवरे. दोन्ही संघाला विनंती आहे की आपला कॅप्टन आपण लगेच पाठवून द्यायचा आहे. बॅट्समन पाठवून द्या लगेच. चला
चला बॅट्समन पाठवून द्या लगेच. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. 31 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. नेक्स्ट मॅच यंगस्टार नागले आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. आपले कॅप्टन पाठवून द्यायचे टॉस करण्यासाठी. जो आपल्याला वेळ दिलेला आहे त्या वेळेवरती जर आपले कॅप्टन जर आले नाहीत तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल, याची आपण दक्षता घ्यायची आहे. दोन्ही टीम जर आल्या नाहीत तर दोन्ही टीमला पॅनलाइज केलं जाईल, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. नागले संघाचे ते आगमन झालेलं आहे, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. टिवरी संघ आपण देखील लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे. विशाल कोदे यांचे आगमन झालेलं आहे, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. अर्जुन सामोरे फलंदाज पाहतोय आपण. संजय धिंडाला पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केलेली आहे. पहिला गडी बाद. संजय धिंडा याची खेळी संपुष्टात आलेली आहे. काय सुरुवात इथे करून दिली अर्जुन याने. पकडा कॅच जिंका मॅच, हे क्रिकेटचं सूत्र आहे. आणि इथे आपण पाहतोय की पहिल्या बॉलवरती इथे संजयाला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. शून्यावरती बाद झालाय. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिलिंद धिंडा. आपण पाहतो एक माफक आव्हान इथे ठेवलं गेलंय. लो स्कोरिंग मॅच आहे, मात्र लो स्कोरिंग मॅचेस नेहमी रोमांचक होत असतात आणि हा सामना देखील आपल्याला रोमांचक होताना दिसेल. सध्या तरी पहिल्या बॉलवरती विकेट इथे मिळवलेली आहे. अर्जुन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना इथे आपण पाहतोय फक्त हलक्या त्याने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. कव्हर पॉइंट मध्ये निलेश धिंडा चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. एका धावेने श्री गणेशा होतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाचा. क्षेत्ररक्षणामध्ये आपण जर बघितलं तर डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये आपण निलेश धिंड्याला पाहतोय. लॉंग ऑन मध्ये रोहित आहे, त्यानंतर मिड विकेट मध्ये साईनाथ आहे. स्क्वेअर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण राजू कोम आहे संघाचा संघनायक. काय क्षेत्ररक्षण झालंय. कोमची भरपूर चर्चा झाली होती की राजू कोम कुठल्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर सध्या राजू कोम आपल्याला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतोय. एक धाव आलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 2 या धावसंख्येवरती. मला वाटते आज चांगदेव वसावला दिसत नाहीये राजू कोम यांचे मित्र. मला वाटते लाईव्ह मॅच बघत असतील. ऑन साईडला पुन्हा एकदा झेलचीची संधी. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. मिलिंद धिंडा याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण साईनाथकडून आपल्याला पाहायला मिळतंय आणि अर्जुन कॉम्बिनेशन जुळलेलं आहे.
2 विकेट इथे डाऊन झाले आहेत. महत्वपूर्ण गडी इथे बाद झालेले आहेत. डाव्याने फलंदाज आपण पाहतोय नवनाथ आलेला आहे, संघाचा संघनायक. धावसंख्या आपण पाहतोय 2. सुरुवात खूप चांगली झालेली आहे. याच प्रकारे जर आणखी 2 चेंडू जर टाकले तर प्रेशराईज होऊ शकतो जगदंब स्पोर्ट्सचा पिंपरीपाडा संघ. सध्या तरी आपण पाहतोय अतुल हा नॉन स्ट्राईक एंडवरती आहे आणि जोपर्यंत अतुल आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाच्या. अवलेच बघा फक्त चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. निलेश वळवी आहे त्या क्षेत्रामध्ये. चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना नवनाथ गहिला त्याला माहिती आहे की विकेट डाऊन झालेले आहेत. इथे विकेट आपल्याला राखली तर टार्गेटपर्यंत ते पोहोचू शकतात. हाच त्याचा मनसुबा आहे आणि पहिला चेंडू त्याने फक्त हलक्या त्याने खेळून काढला, ड्राईव्ह केला आणि आपण पाहतोय 1 धाव मिळाली. धावसंख्या 3. अजूनही मॅच जिंकण्याकरता 28 धावींची आवश्यकता आहे. ऑनसाइडला केल्याचा प्रयत्न राजू कोम. बघा राजू कोम कडनं पुन्हा एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. म्हणजे 2 गडी बाद 4 धावा. येणारे 18 चेंडू अद्याप बाकी आहेत आणि 18 चेंडू मध्ये अजूनही 27 धावींची आवश्यकता आहे. म्हणजे 9च्या सरासरीने या धावा अजूनही बनवाव्या लागतील. इथे मॅच बनवलेला आहे आई भवानी ब्राह्मणगाव या संघाने. इथे थोडीशी चर्चा केली, टीम मीटिंग घेतली जाते, मात्र ही टीम मीटिंग जास्त मोठी होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. टिवरी टीम आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आपण जर आला असाल तर लगेच टॉस करण्यासाठी आपला कॅप्टन पाठवून द्या, कारण नागले संघाचा संघनायक, नागले संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. पाहूया पहिले षटक अर्जुन याने खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे येईल? टिवरी संघाने लक्षात घ्यायचं आहे, या षटकारानंतर आपण टॉस करणार आहोत. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत, तर आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. कैलास डोंगरकर यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांचे मित्र विकेश खरपडे अगोदरच इथे पोहोचले, त्यांची वाट बघतायत. आज विकेश खरपडेने खास कैलास डोंगरकर साठी सुट्टी केली मित्र म्हणेन. काल म्हणत होता की उद्याला कैलासची मॅच आहे, मला तिकडे थांबावं लागेल. साईनाथ येतोय. साईनाथ नडगे ज्याने बॅटिंग खूप चांगली केली होती, एक षटकार ठोकला होता. थोडीशी घाई करायची, लक्षात घ्या, जास्त वेल घेऊ नका. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. 3 क्षेत्ररक्षक थट्ट्या सर्कल मध्ये आपण पाहतोय. एक बॅकवर्ड पॉइंट मध्ये आपण पाहतोय बारखे आला, त्यानंतर शॉट फाईन निघला. राजू कोम आहे. मिस टायमिंग झालेला आहे. अरुण कोम सोडलाय, कॅच नाही तर मॅच सोडलाय. अरुण कोम याने पकडा कॅच, जिंका मॅच. सोडाल कॅच तर हाराल मॅच, हे सूत्र आहे. आणि अतुल सुरुंग याला इथे जीवनदान मिळालेलं आहे. चौकार, 4 धावा मिळाल्यात. नशिबाची साथ इथे जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाला मिळालेला आहे. आणि आपण पाहतोय जे प्रेक्षक आहेत त्यांनी सुटकेचा श्वास सोडलेला आहे. त्यांना देखील माहिती होतं की ही विकेट किती महत्वाची आहे. आणि झेल सुटल्यानंतर नक्कीच टाळ्यांचा गजर, आरडा ओरड देखील आपल्याला ऐकायला मिळाला. अतुल आपल्या षटकात आपण पाहतोय साईनाथ याच्या षटकातील दुसरा चेंडू खेळण्यासाठी. साईनाथ याने देखील पहिल्या बॉलवरती सफलता मिळवली होती, मात्र इथे काय घडले, दुसऱ्या बॉलवरती निलेश धिंडा चेंडूच्या खाली पकडलाय. अतुल याची विकेट मिळालेली आहे आणि पुन्हा एकदा जल्लोष इथे साजरा केला जातोय. अतुल आता मात्र डगआउटच्या आश्रयाला जाताना दिसतोय.
येस, थँक्यू. थँक्यू डीजे. आता मॅच मध्ये थोडीशी गरमाहट आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण अतुल हा महत्वपूर्ण खेळाडू इथे बाद होऊन माघारी परतलेला आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडू धीरज. बघा, पहिल्या बॉलवरती संधी मिळाली होती, मात्र दुसऱ्या बॉलवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न अतुल सुरुंग याचा पाहायला मिळाला. मी तर म्हणेन अतिघाई संकटात नाही, अतुल याने घाई केली आणि तो संकटात त्याने आपल्या संघाला नेऊन ठेवलेला आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हातालाय, मात्र दिनेश धिंडा याने खराब कामगिरी केलेली आहे. बघा, बारख्या वलवी देखील आपले एफर्ट्स देतोय तिकडे. खूप चांगले शतरक्षण, मात्र हा चेंडू जर पकडला गेला असता तर नक्कीच एक निर्धाव चेंडू देखील आला असता. मात्र एक धाव मिळाले बाईच्या स्वरूपात. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. बॉल टाकून झाले त्या षटकातील 3. 9 धावा धाव फलकावरती. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इथे आपण पाहतोय की मॅच थोडीशी बनवलेली आहे आई भवानी ब्राह्मणगाव या संघाने. आता पूर्ण जिम्मेदारी असणार ती म्हणजे नवनाथ आणि धीरज वरती. बॉलिंग तर खूप चांगली होते, शतरक्षण देखील तेवढ्याच ताकदीने केलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट इथे खेळत असताना एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न थ्रो झालाय, फेकी ही खराब झाली. 2 धावा या कंप्लीट होताना दिसल्या. बघा, जे आपण पाहतो की शतरक्षक थोडासा दूरवरती होता, त्याचा फायदा नवनाथ त्याने उचललाय. सेन्सिबल क्रिकेट, फक्त चेंडूला पुश केलं आणि 2 धावा त्याने पलून पूर्ण केल्या. हेच क्रिकेट अतुल याने जर खेळलं असतं तर नक्कीच जगदंब स्पोर्ट्स पेंडीपाडा सध्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता. मात्र सध्या ते तो नाजूक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण विकेट त्याने आतापर्यंत 3 गमावलेत, ते देखील महत्वाचे. अतुल, संजय आणि मिलिंद. आपण पाहतोय नवनाथ आणि धीरज सध्या तरी आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम करत आहेत. धावसंख्या 11, अजूनही 20 धावींची आवश्यकता आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह इथे केला जातो. निलेश वलवी चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झालेली आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती. बॉल टाकून झालेत 5. या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी आहे, म्हणजे 13 चेंडू ते बाकी आहे. 13 चेंडू मध्ये 19 धावेंची अजूनही गरज आहे. धीरज हुक करण्याचा प्रयत्न, धावची जी संधी, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, डायरेक्ट हिट झालेला नाहीये. आणि आपण पाहतोय एक धाव इथे कंप्लीट झाली. एका धावेनेशी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 18 धावेंची आवश्यकता आहे. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. हॅलो, चला जास्त टीम मीटिंग होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. एका बाजूला आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट्स टिवरी, तर दुसऱ्या बाजूला महेंद्र स्पोर्ट्स नागले, यंगस्टर नागले. दोन्ही संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत आणि
आदरणीय सन्माननीय अनंतजी वळवे यांना बोलवतो. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या मॅचचा. टिवरी संघाचा कॉल आहे, बघूया. काटचा कॉल आहे आणि काटच झालाय. मान्यवर विनंती करतो दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायचा आणि तुम्ही कृपया करून स्थानपन्न व्हायचंय. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जास्त वेळ खर्च करत नाही कारण मॅच सुद्धा गरम झाली आहे थोडीशी. तुम्हाला सुद्धा जर तुम्ही टॉस जिंकले असतं तर तुम्ही काय घेतलं असतं? शतरक्षण. तुम्हाला बॅटिंग करायचं आहे. किती धावपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 45-50 पर्यंत. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाने टॉस जिंकले आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. रोहित fielding कोम करण्याचा येतोय. निर्णय घेतलाय. रोहित to you, कोम commentary box. तिसरा षटक हाताळण्यासाठी. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 9च्या सरासरीने या धाव बनवायच्या आहेत. 9ची सरासरी इथे राखावी लागेल. इथे सध्या तरी आपण पाहतोय की 6.50 सरासरी पहिल्या 2 षटकांमध्ये राखलेली आहे. ब्राह्मणगाव आपण पाहतोय की भवानी ब्राह्मणगाव संघाच्या 18 धावा होत्या, इथे फक्त 13 धावा आहेत. पहिला चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, खूप चांगली बॉलिंग. पहिला चेंडू आपण पाहतोय ब्लॉक हॉल मध्ये हाताला गेला होता. निर्धाव चेंडू जिथे सांगता झालेली आहे. आपण पाहतोय विकेट मिळाल्यानंतर, डॉट बॉल आल्यानंतर, चांगले क्षेत्ररक्षण झाल्यानंतर इथे टाळ्यांचा गजर आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतोय. फुल टॉस चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये, निलेश वरवी चेंडूच्या खाली, झेल पकडला जातोय. धीरज धिंडा याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. यस, थँक्यू डीजे. बघा इथे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. आपण पाहतो की नवनाथ एका बाजूने चांगले क्रिकेट खेळतोय, सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर देतोय, मात्र एका बाजूने विकेट हे डाऊन होताना दिसत आहेत. म्हणजे नवनाथ त्याला कुठलाही खेळाडू साथ देत नाहीये. मात्र कौतुक करावं लागेल आई भवानी ब्राह्मणगाव या संघाचं की सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग थोडीशी खराब राहिली, मात्र बॉलिंग खूप चांगली राहिलंय, क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिलंय आणि त्याच्या जोरावरती आपण पाहतोय की जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला त्याने पूर्णपणे बॅकफुट वरती ढकललेला आहे. अतुल बाद झालाय, संजय बाद झालाय, मिलिंद बाद झालाय, आता धीरज देखील बाद झालेला आहे. नव्याने फलंदाज कुमार धिंडा येतोय. पहिला चेंडू निर्धाव आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट आली आणि आता तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. नवीन फलंदाज आहे, फ्रेश फलंदाज आहे, तो म्हणजे कुमार. बघा आतापर्यंत जर आपण बघितलं एक झेल ड्रॉप झालेला आहे, तो म्हणजे अरुण कोमकर्ण. त्या व्यतिरिक्त कुठल्याही क्षेत्ररक्षकाने झेल सोडलेला नाहीये आणि ती महत्वाची बाब ठरलंय आई भवानी ब्राह्मणगाव या टीमसाठी. आपण पाहतोय की आज आपल्याला प्रवेश वल्वी देखील पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये. बारख्या वल्वी आहे, राजू कोम आहे, निलेश आहे, आकाश आहे, असे काही नवीन खेळाडू पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चेंडाव्यामध्ये आहे, पुन्हा एकदा अरुण कोम आणि या वेळेस देखील झेल ड्रॉप झालाय. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर हाराल मॅच. अरुण कोम याच्याकडनं दुसरा झेल सुटलेला आहे. हा झेल जर पकडला असता तर जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ आणखीन बॅकफुट वरती आला असता. कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं, मात्र आपण पाहतोय की झेल हा सुटलेला आहे. इथे आपण पाहतोय अरुण याची इथे बदली केली जात आहे. इकडनं जर ब्राह्मणगाव संघाने जर सामना गमावला तर पूर्णपणे जे नाव इथे नक्कीच माघारी जाईल ते म्हणजे अरुण कोम यांचं, त्याच्यावरती थोडस कलंक लागण्याची शक्यता आहे. बघ इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातो, इथे देखील फटका फसला होता. आपण पाहतो रोहित त्याची बॉलिंग खूप चांगली दिसते आपल्याला, अचूक टप्प्यावर बॉलिंग करतो, जास्त वेग नाहीये, तेच कारण की फटके फसले जात आहेत. रोहित कोम पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 45, पुन्हा एकदा
मात्र या वेळेस संधी मिळणार नाहीये. अगोदर मोका दिला, त्यानंतर ठोकला षटकार. 6 धावा. थँक्यू. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या धावसंख्येवरती. म्हणजे 8 चेंडू होते बी बाकी आहेत. 8 चेंडू मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता आहे. बघा झेल किती महत्वाचा असतो. या अगोदर झेल कुठल्याही खेळाडूने सोडले नव्हते, मात्र अरुण कोमकडनं दुसरा झेल सुटला. नक्कीच त्याचं मनोबल कुठेतरी खालावलेलं दिसतंय. थोडंसं प्रेशर दिसतंय त्याच्यावरती, कारण संघाचा सिनियर खेळाडू आहे आणि त्याच्याकडे चुका होताना दिसत आहेत. त्याचं थोडंसं प्रेशर त्याच्यावरती जाणवलं. मात्र कुमार कुठले प्रेशर घेत नाहीये. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. बघा रोहित आता स्वतःवरती विश्वास दाखवत असताना 7 चेंडू आणि आता 10 धाव्यांची आवश्यकता आहे. बघा मॅच अजूनही संपलेला नाही. या मॅच अजूनही बराबरीत आपल्याला पाहायला मिळत आहे. 50-50 चान्स आहे अजूनही दोन्ही संघाला. दोन्ही संघाचे खेळाडू, दोन्ही संघाचे पाठीराखे आपल्या जागेवरती उभे इथे राहिलेले आहेत. त्यांना पाहूया हा सामना कुठपर्यंत घेऊन जातो मिलिंद. शेवटचा या षटकातील बॉल बाकी आहे. पुढे सचल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. निलेश कडे संधी होती, मात्र त्याच्या डोक्याच्या वर्ण चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. यस, थँक्यू डीजे. बघा एक झेल किती महागडा ठरलेला आहे. एक झेल 2 षटकार. आता पूर्णपणे जो संघ बॅकफूट वरती गेला होता तो संघ आता फ्रंट फूट वरती आलेला आहे. ड्रायव्हिंग सीट वरती ड्राईव्ह करतोय आणि आई भवानी ब्राह्मणगाव संघ आता बॅकफूट वरती गेलेला आहे मी तर म्हणेन. मात्र अजूनही सामना संपलेला नाही आहे, कारण अजूनही 4 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 4 धावा. अजून आपण पाहतोय नवनाथ गहिला मैदानाच्या आतमध्ये आहे. नवनाथ याने आतापर्यंत चांगला खेळ केलाय. नवनाथ याने 3 चेंडूचा खेळ केलाय. 3 चेंडूमध्ये त्याने 4 धावा बनवलेल्या आहेत. आकाश वळवी येतोय. इथे कुमार धिंडा याचं कौतुक करावं लागेल, कारण आपण पाहतोय की विकेट गेल्यानंतर त्याने स्वतःवरती विश्वास दाखवला आणि मोठ्या फटक्यांसाठी तो गेला आणि त्याच्यामध्ये सफल देखील ठरला. पहिला फटका तर फसला होता, मात्र त्यानंतर त्याने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 4 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 6 चेंडू 4 धावा. यानंतर मॅच होणार आहे यंगस्टर नागले आणि वाघोबा टिवरी. पहिला चेंडू दिशाहीन, खराब चेंडू इथे हाताला गेलाय. मी तर म्हणेन जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीवाडा संघाचे जे पाठीराखा आहेत त्यांची आता जीवात जीव आला असेल मी तर म्हणेन, कारण ज्या प्रकारे विकेट्स गेल्या, बॉलिंग राहिली, क्षेत्ररक्षण राहिलं, थोडेसे बॅकफूट वरती गेले होते, काहींचे चेहरे थोडेसे नरमले होते, मात्र आता त्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य पाहायला मिळतंय. यावेळेस पाहतो आपण हलक्या चेंडू ते खेळून काढलेला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या प्रयत्न अरुण खोम तिकडे आहे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. आता स्कोर हा लेवल झालेला आहे. स्कोर इज लेवल. आता 1 धावेची गरज आहे. बघा सकाळच्या सत्रामध्ये वातावरण थोडंसं थंड होतं, मात्र मॅच भरपूर गरम झाली होती. मॅच बनली होती, मात्र झेल सुटल्यानंतर मॅच त्यांच्या हातामधून निसटली. आता 1 धावेची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. चेंडू हवेमध्ये आहे. निलेश धिंडा चेंडूच्या खाली येतोय आणि झेल इथे पकडला जातोय. बघा अजूनही मॅच संपलेला नाहीये. अजूनही 1 धावेची आवश्यकता आहे. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. म्हणजे जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. पाहूया नवीन बॅटर कोण येईल, कारण सध्या तरी विकेट भरपूर गेलेत. बिग हिटर किरण येतोय.
आपण किरण बरतड्याला नेहमीच फिनिशरची भूमिका पार पाडताना पाहिलेला आहे आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. पाहूया किरण कशा प्रकारे हा मॅच फिनिश करेल. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. यावेळेस पाहतोय आपण धावची संधी निर्माण झाली, डायरेक्ट हिट झालाय. काय घडलंय, काय बिघडलंय? पंच तिसऱ्या पंचांकडे जात आहेत. पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे. काय घडेल, काय बिघडेल या चेंडूवरती. विकेट जर आली तर महत्वाचा गडी बाद होईल आणि मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट आपल्याला निर्माण होताना दिसेल. मात्र धाव जर पूर्ण झाली तर पराभव स्वीकारावा लागेल, तो म्हणजे आई भवानी ब्राह्मणगाव या संघाला. पाहूया, डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, तर हा निर्णय आमच्यापर्यंत थोड्याच वेळात येईल. पंचांचा निर्णय आहे. बॅट थोडीशी हवेमध्ये आहे की पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेली आहे हे नक्कीच सांगितलं जाईल. डिसिजन तर अगदी क्लोज आहे. बॅट अँड बॉल अगदी एस्टनच्या आपण पाहतोय जवळ येताना दिसतोय बॉल. बॅट देखील अगदी रेषेवरती येऊन ठेपलेली आहे. पाहूया, तिसरे पंच बघतील आणि निर्णय सोपवतील. चला, दोन्ही अँगलने बघितलं जात आहे. क्लोज आहे कारण डायरेक्ट हिट झालाय, तेच कारण इथे दोन्ही अँगल बघितले जात आहेत. ओहो, डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. इथे धडधड नक्कीच वाढले असतील. आउट आहे, नॉट आउट आहे. पंचांचा निर्णय आपल्या समोर येईल. दोन्ही अँगलने बघितलं जातं. बॅट हवेमध्ये आहे, चेंडू यष्ट्यांच्या अगदी जवळ आहे. पाहूया, मात्र एका अँगलने तर सांगणं भरपूर मुश्किल आहे तिसऱ्या पंचांकरता. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे की हा फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे आणि ही धाव कंप्लीट झालेली आहे. अभिनंदन, अभिनंदन जगदंबा स्पोर्ट्स पिंडरीपाडा. तर हार्ड लक, हार्ड लक आई भवानी ब्राह्मणगाव. थँक्यू डीजे. चला, शतरक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. नागले संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी आपण लगेच पाठवून द्यायची आहे. आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच कुमार धिंडा, मॅन ऑफ द